अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिभृंग गोविंद स्वामिनिति नामिने। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आपण आधीच्या श्लोकांमध्ये काय केलं कोणी रिकॅप करू शकेल? हरे कृष्णा प्रभूजी। हरे कृष्णा। मला मागच्या वेळेचं म्हणजे मागच्या वेळेचं जे आपण 42 to 44 श्लोक केले होते त्याच्यापैकी महत्वाचे जे पॉइंट जसं भगवान म्हणजे आपले श्रीकृष्ण यांनी जी भगवद्गीता लिहिलेली होती त्याच्यामध्ये पण काही म्हणजे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की वेदांत मधले जे श्लोक आहे त्याच्यामध्ये पण काही इश्यूज आहे हे त्यांनी जगाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावरून त्यांनी सांगितलं की कर्मकांड हे तुम्ही केले की त्याचं जे पुण्य असतं ते फक्त तुमच्या या शरीरापर्यंतच्याच लाईफ पर्यंत राहतं बेसिकली। व्हेनेवर यू म्हणजे तुम्ही दुसरा जन्म घेतात तेव्हा पुन्हा ते नवीन सगळं सुरू होतं तुमचं लाईफ आणि तुमचं कर्मकांड वगैरे। पण व्हाईल इन केस ऑफ कर्मयोग आणि भक्ती योग याच्या हा जो जर्नी तुम्ही एका शरीरामधून कंप्लीट केलेला असतो तो तसाच्या म्हणजे जिथे थांबलेला असतो दुसऱ्या शरीराच्या वेळेस तो तसाच तिथून उचलला जातो बेसिकली। दॅट वॉज द क्रक्स आय रिमेंबर बेसिकली लास्ट टाइमचं। छान, खूप छान, खूप छान। हरे कृष्ण। पहिल्या श्लोकामध्ये आपण म्हणलं होतं की कर्मकांडाची फळं जी असतात तात्पुरती असतात, ती सोडण्यास भगवान कृष्ण सांगतात आणि पुण्य जरी केलं तरी भोगावं लागेल आणि पाप केलं तरी भोगावं लागेल। यातून पुढे जाण्यासाठी आपल्याला कृष्ण भक्ती करायची आहे। बरोबर। पुण्याचा काय त्रास होतो? पुण्य भोगावं लागतं म्हणजे काय होतं? चांगले सुखोपभोग मिळतील आणि परत ते संपल्यानंतर किंवा काही आपले वाईट कर्म झाली तर परत आपल्याला खाली यावं लागेल। अच्छा, पण चालेल ना? काही प्रॉब्लेम काय त्याच्यामध्ये? मला आपण अडकून राहणार या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकून राहणार। बरोबर बरोबर। तर आपलं शरीर मनुष्य शरीर हे जे मिळालेलं आहे हे या जन्म मृत्यूच्या चक्रातनं बाहेर पडण्याचं एक चांगलं साधन आहे। तर त्या साधनाचा त्याच्या कारणासाठी वापर करण्याऐवजी आपण दुसऱ्याच गोष्टीसाठी वापर केला तर ते जे मूळ कारण आहे त्याचं पण कधीच आपल्याला आपण ते उद्दिष्ट साधू शकत नाही। त्यामुळे जर का आपण पुण्य करत राहिलो आणि पुण्य म्हणजे काय तर आपण घेतलेलं की फळाची अपेक्षा ठेवून केलेलं सत्कार्य म्हणजे पुण्य। तर ते पुण्य कृष्ण चांगला अकाउंटंट आहे, सगळ्यात चांगला अकाउंटंट आहे।
वाईट गोष्ट केली तर कर्म चुकत नाही, म्हणजे विकर्म म्हणतात त्याला, पाप चुकत नाही. आणि चांगली गोष्ट केली तरी पुण्य तो आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही. आणि जर एखाद्या माणसाने, आपण एक्झाम्पल घेतलेलं, 80 वर्षाच्या म्हाताऱ्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ जर केलं, समजा बोलायचं एक्झाम्पल द्यायचं झालं, तर त्याला पुत्र होईल त्याला. पण ते पुत्र होण्याकरता त्याचं ते तेव्हा त्या वयाचं जे शरीर आहे, ते शरीर त्याला तेवढं साथ देऊ शकणार नाही. मग असं केलेलं कर्म जे आहे, जे त्या शरीरामध्ये त्याचा उपभोग घेऊ शकला नाही जात, त्यावेळी मग एक नवीन शरीर आपल्याला घ्यावंच लागतं. आणि मग अशामुळे मग जन्म मृत्यूच्या चक्रातनं बाहेर पडता येत नाही. तर हा पुण्याचा ड्रॉबॅक झाला. आणि अजून काय ड्रॉबॅक आहे तो आपण आजच्या श्लोकांमध्ये पण बघूया. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. हरे कृष्णा. वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांचे विवेचन करतात. हे अर्जुना, या 3 गुणांच्या पलीकडे स्थित हो, सर्व द्वंद्वांतून मुक्त हो आणि लाभ व रक्षण यांच्या काळजीतून मुक्त होऊन आत्मपरायण हो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण आधी कॉन्टेक्स्ट बघूया. तर काय झालं आतापर्यंत, कृष्णाने काय केलंय, तर अर्जुनाची एक म्हणजे इच्छा होती की त्याला असं वाटत होतं की मला आनंद मिळणार नाही. मला म्हणजे काय, तर मी हे सगळं जे करतोय हे म्हणजे लोकांना मारणं, युद्ध करणं वगैरे, ह्याच्यात मी माझ्या जेव्हा आप्तस्वकीयांना मारीन तर मला त्याच्यातनं आनंद काय मिळणार आहे, मला पाप लागणार आहे. म्हणून तो सगळं त्याचे जे डिसिजन्स होते की मला युद्ध करायचं नाही, त्या डिसिजनचा जो आपण पाया म्हणतो ना, फाउंडेशन जो आहे, तो फाउंडेशन काय होता, शारीरिक पातळी. शरीराच्या पातळीवरती तो सगळा हा डिसिजन घेत होता की मला फायदा होणार नाही, मला नुकसान होईल, मला पाप लागेल, मला पुण्य हे होईल वगैरे. तर ह्या बेसिसवरती त्याचं कंटिन्युअसली चालू होतं डिसिजन्स घेणं. त्यामुळे त्याचे सगळे डिसिजन्स होते ते त्याच धर्तीवरती होते की जर का फायदा होणार असेल तर काम करायचं, नुकसान होणार असेल तर काम करू नये. किंवा आनंद मिळणार असेल तर काम करायचं, आनंद मिळणार नसेल तर काम करायचं नाही. हे त्याचे फॅक्टर्स होते डिसिजन घेण्यामागे. तर कृष्णाने काय केलंय, हे जे फॅक्टर्स वेदांचे जे पुष्पिताम वाचम, जे कृष्णाने 42व्या श्लोकामध्ये सांगितलं की वेदांमध्ये जी इन्स्ट्रक्शन्स आहेत, जी वचनं आहेत, जे श्लोक आहेत, त्याच्यामध्ये वेदांमध्ये हे सांगितलेलं आहे की हा अमुक एक फायदा हवा असेल तर तमुक एक कार्य करायचं. तर वेदांमध्ये सुद्धा अशाच प्रकारे सांगितलं आहे की फायदा आणि नुकसान ह्या बेसिसवरती कार्य करायचं किंवा नाही करायचं असं सांगितलेलं आहे. म्हणून कृष्णाने वेदांच्या ह्या इन्स्ट्रक्शन्सना पुष्पिताम वाचम म्हटलेले. पुष्प म्हणजे फूल, आणि फुलाचं एक्झाम्पल तिथे का दिलेलं, तर एखादं फूल जेव्हा झाडावरती असतं 1, 2, 3 दिवस खूप छान दिसतं, नंतर ते कोमेजायला लागतं, नंतर ते अगदी ब्राऊन पडायला लागतं, नंतर ब्लॅक होऊन जातं, आणि नंतर ते सडायला लागतं, ते पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊन वगैरे सडायला लागल्यावरती ते घाण होऊन जातं. आता वेदांच्या वाक्यांना कृष्णाने ह्याच्याबरोबर का कम्पेअर केलंय, तर त्यातनं जी फळं मिळतात वेदांच्या वाक्यांमधनं, ती फळं सुद्धा तशीच असतात की सुरुवातीला खूप छान वाटतं, ते आनंद मिळतो आपल्याला. जर मोठी गाडी हवी असली तर आपण विकत घेतो, ती खूप छान, म्हणजे आपली ऐपत जेव्हा नसते तेव्हा सुद्धा ऐपतीच्या बाहेरची अशी मोठी गाडी विकत घेतो. आणि त्यानंतर काय होतं, मग ती EMI भरता मग लोकांना त्रास व्हायला लागतो, मग ती गाडी नकोशी वाटते, आणि मग त्यातनं म्हणजे अति आपल्याला मेहनत करावी लागते पैसे कमवण्याकरता, किंवा कोणत्याही अशा प्रकारचं काही म्हणजे टेम्पररी प्रॉमिस, टेम्पररी बेनिफिट असलेलं कार्य कोणतंही हातात घेतलं करायला की आपल्याला त्यातनं नंतर तो थोड्या वेळापुरता आनंद, फायदा झाल्यानंतर तो नंतर आपल्याला त्रासदायकच ठरतो. म्हणून काय झालंय, कृष्णाने इथे सांगितलेलं आहे की ही अशा प्रकारची जी वाक्य आहेत वेदांमध्ये,
त्याच्या पलीकडे जायचा प्रयत्न कर. आपल्याला आठवत असेल तर दुसऱ्या अध्यायाच्या 38व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. म्हणजे तू युद्ध करायचं म्हणून युद्ध करतो. सुख दुःख, लाभ अलाभ, जय पराजय ह्याच्या काळजीने, ह्याच्या बेसिसवरती तू युद्ध करायचं किंवा नाही करायचं हे ठरवू नकोस. तू क्षत्रिय आहेस, तुला इथे अन्यायाविरुद्ध अधर्माविरुद्ध तुला युद्ध करायचं आहे, तर तुला युद्ध केलंच पाहिजे. तू इथे ह्या वेळेला असा विचार करून चालणार नाही की हे माझे आप्तस्वकीय आहेत, त्यांना मारणार मी, हे मरणार, पाप लागेल मला, आनंद नाही मिळणार, हे फॅक्टर्स तुझ्या डिसिजन मध्ये येऊन चालणार नाही, हे कृष्ण इथे सांगतोय. आणि आता तो इथे आपल्याला अजून एका पुढच्या पातळीवरती घेऊन जातो ह्या श्लोकामध्ये. तो सांगतोय की हे जे वेद आहेत, त्रैगुण्य विषया वेदा. वेदा म्हणजे वेदांमध्ये असलेले जे वाक्य जी आहेत ही त्रैगुण्य विषय आहेत. 3 गुण कोणते आहेत, कोणाला माहिती आहे? हरे कृष्ण. सत्व, रज आणि तम. बरोबर. तर त्या तिघांमध्ये काय डिफरन्स काय आहे? सत्व चांगला का तमो चांगला, आणि सत्व का चांगलं, तमो का वाईट? तर सत्व, रज आणि तमो हे 3 गुण आहेत. हे तिन्ही गुण त्यातल्या त्यात सत्व हा चांगला गुण आहे. सत्वामध्ये सुद्धा ड्रॉबॅक्स आहेत जे आपण आज नाही डिस्कस करणार. आपण जसं जसं आपण पुढे जाऊ तसे तसे आपण डिस्कस करू. संपूर्ण भगवद्गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी कृष्णाने गुणांबद्दल श्लोक बोललेला आहे, इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत त्यांनी. पण सगळ्यात जास्ती त्यांनी जे सांगितलेलं आहे ते 14व्या अध्यायामध्ये, 17व्या अध्यायामध्ये आणि 18व्या अध्यायाच्या पहिल्या अर्ध्या भागामध्ये. 7व्या अध्यायामध्ये सुद्धा काही श्लोकांमध्ये गुणांबद्दल कृष्ण बोललेला आहे. तर हा पहिला श्लोक आहे भगवद्गीतामध्ये ज्याच्यात कृष्णाने गुण, हे 3 गुण जे आहेत त्याबद्दल त्यांनी उल्लेख केलेला आहे. तर हे 3 गुण जे आहेत हे प्रकृतीच्या खाली येतात. आता आपल्याला ना थोडंसं क्रिएशन जे आहे भगवानांनी केलेलं आहे त्याबद्दल थोडंसं संक्षिप्त रूपामध्ये सांगतो. तर सगळ्यात वरती जे आहे ते आध्यात्मिक जगत आहे. आध्यात्मिक जगतच्या खालती ब्रह्मांड म्हणतात. तर आध्यात्मिक जगत येतं. आध्यात्मिक जगताच्या भोवती ब्रह्मांड म्हणतात ते येतं. ब्रह्मांड म्हणजे खूप मोठा लाईट. आता मी अगदी संक्षिप्त रूपात सांगायचं झालं तर जी लोक देवाला निराकार समजतात त्यांच्या दृष्टीने देव हा फक्त लाईट आहे असं वाटतं त्यांना. आणि तो लाईट जो आहे तो आध्यात्मिक जगताला पूर्णपणे त्यांनी म्हणजे त्याच्या बाहेर असतो आणि पूर्णपणे त्यांनी कव्हर केलेला आहे. त्याच्या खालती हे भौतिक जगत येतं ज्याच्यामध्ये प्रधान, प्रकृती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यामध्ये हे 3 गुण येतात, रजो, सत्व, रज आणि तमगुण येतात. तर हे जे तिन्ही गुण जे आहेत हे भौतिक जगतातले आहेत. तर जर का तुम्ही ह्या 3 गुणांच्या अधीन असलात तर तुम्ही भौतिक जगतामध्येच राहू शकाल. तर भौतिक जगताच्या बाहेर जर जायचं असेल तर ह्या 3 गुणांच्या पलीकडे जाणं मॅन्डेटरी आहे, गरजेचं आहे ते. तर कृष्ण इथे काय सांगतोय की वेदांमध्ये ही जी काही वाक्य आहेत ही तुम्हाला ह्या 3 गुणांच्या मध्ये ठेवते, तुम्हाला 3 गुणांच्या बाहेर जाऊन देत नाही. कारण हे 3 गुण जे आहेत ते शरीरा रिलेटेड आहेत. तुम्ही कोणतेही कार्य शरीरा रिलेटेड जर केलं तर तुम्हाला ह्या 3 गुणांच्या अधीन असलेलं कार्यच तुम्ही करू शकता. जर तुम्हाला 3 गुणांच्या पलीकडे जायचं असेल तर आत्म्याच्या लेवलचं कार्य करावं लागतं. आणि म्हणून कृष्ण बोलतोय की त्रैगुण्य विषया वेदा, ह्या वेदांमध्ये जी काही वाक्य आहेत ही सगळी 3 गुणांच्या मधली आहेत, 3 गुणांच्या अधीन असलेली वाक्य आहेत. तर कृष्ण बोलतोय निस्त्रैगुण्यो भव अर्जुन. भव अर्जुन, भव म्हणजे होणं, व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे तर निस्त्रैगुण्य. हे नि आणि त्रैगुण्य, त्रैगुण्य आधीच्या ओळीमध्ये पण आलेलं आणि आता कृष्ण बोलतो निस्त्रैगुण्य. म्हणजे ह्या 3 गुणांच्या पलीकडे जा, पलीकडे जा हे अर्जुना.
मग आता पुढे आता ही जी ओळ आहे याचं आपण आता बघू शकतो की वेदांमधली जी काही वाक्य आहेत ही 3 गुणांच्या आतले आहेत. हे अर्जुना, ह्या 3 गुणांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न कर. आता कृष्णा हे सगळं सांगून झाल्यानंतर आता त्याच्या पुढच्या ओळीमध्ये तो त्याचा फायदा सांगतो की निर्द्वंद्व, फायदा म्हणजे ते कसं करायला पाहिजे. निर्द्वंद्व, नित्य सत्वस्थो आणि निर्योगक्षेम आत्मवान. आत्मवान म्हणजे काय, आपण बघितलेलं असेल तर धनवान, भाग्यवान असे शब्द असतात. म्हणजे काय, ज्याच्याकडे खूप धन आहे तो धनवान, ज्याच्याकडे खूप चांगलं भाग्य आहे तो भाग्यवान. तसंच कृष्ण इथे आत्मवान बोलतो. तर तसं बघितलं तर आपण स्वतः एक आत्मा आहोत. तर आत्मवान म्हणजे जो आत्माचा, ज्याच्याकडे आत्मा आहे तो. तसं बघितलं तर प्रत्येक शरीरामध्ये आत्मा असतोच, पण इथे कृष्ण मुद्दामून सांगतोय की जी पण व्यक्ती आत्म्याच्या लेवलवरती कार्य करते, शरीराच्या लेवलच्या पलीकडे जाऊन कार्य करते, अशी व्यक्ती, त्याला इथे कृष्ण संबोधायचा प्रयत्न करतात तिथे. आणि इथे काय झाले, निर्द्वंद्व म्हणजे काय की ह्या 3 गुणांनी जे काही निर्माण केलेलं आहे, पूर्ण क्रिएशनची प्रकृती श्रीमद भागवतम मध्ये बऱ्याच ठिकाणी शिकवलेली आहे. पहिले मैत्रेय मुनी विदुरांना सांगतात, नंतर शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना सांगतात, नंतर नवयोगेंद्र एकदा सांगतात. अशा बऱ्याच ठिकाणी या संपूर्ण क्रिएशनच्या बद्दल सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये 3 गुण जे आहेत ते 3 गुण आपापसात एकत्र येऊन नवीन गोष्टी निर्माण करतात, किंवा ते बाकीच्या गोष्टींच्या बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये येऊन अजून काही नवीन गोष्टी निर्माण करतात. तर हे जे संपूर्ण जे मटेरियल वर्ल्ड आहे, भौतिक जगत आहे, हे 3 गुणांच्या प्रॉडक्ट आहे हे. आणि आपण जर थोडस अजून एक बघूया, आपण आजच बोलू याबद्दल. तर हे 3 गुणांचं प्रॉडक्ट आहे. तर कृष्ण बोलतो ह्या 3 गुणांनी निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीच्या पलीकडे जातो. कारण कोणत्याही गोष्टीमध्ये तू अडकला तरी शेवटी तू ह्या 3 गुणांमध्येच अडकणार आहेस. तर प्रश्न येऊ शकतो की सत्वगुण का वाईट आहे. तर सत्वगुण 2-3 गोष्टींकरता वाईट आहे. सत्वगुण मध्ये काय होतं की तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे शरीराच्या लेवलवरतीच काम करता. दुसरी गोष्ट म्हणजे सत्वगुणामध्ये सुद्धा काही बॅड क्वालिटीज आहेत. आपल्याला असं वाटतं की आपण भरपूर ज्ञानी झालेलो आहोत, किंवा आपण भरपूर इतर लोकांकरता आपण कार्य करतोय, किती आपण चांगले आहोत, किंवा त्याच्याही हायर लेवलवरती जाऊन बघितलं तर देवता जी असतात ते पण सत्वगुणात असतात. तर एका क्षणाला जेव्हा आपण भौतिक जगताच्या पलीकडे जायचा प्रयत्न करतो, त्यावेळी कृष्ण प्रभुपाद भगवद्गीतेमध्ये लिहितात की द लास्ट स्नेअर ऑफ माया इज इट मेक्स वन फील अ डेमिगॉड. म्हणजे आपल्याला वाटतं की आपण स्वतःच देव आहोत म्हणून. हे सत्वगुणाचे ड्रॉबॅक्स आहेत. म्हणून भक्ती जी आपण कृष्णाकरता करतो, ही भक्ती या 3 गुणांच्या पलीकडची असते. आणि कृष्ण इथे आपल्याला तोच मार्ग शिकवतोय, कर्मयोग किंवा भक्तियोग. जो कॉमनली जर त्याला आपण जेनेरिकली रेफर केलं तर त्याला बुद्धियोग म्हटलं जातं. आपण आधीच्या श्लोकांमध्ये ऐकल्याप्रमाणे बुद्धियोग हा कॉमन टर्म आहे, ज्याच्यामध्ये आता बिगिनर लेवल जेव्हा आपण असतो त्यावेळी त्याला कर्मयोग म्हणतो, आणि जसं आपण ऍडव्हान्स लेवलला जाऊ तशा आपल्या ते भक्तियोग बनत जातो तो. तर इथे कृष्ण काय सांगतो, आता आपण एक छोटस उदाहरण घेऊया. आपल्याला माहिती आहे की लाल, हिरवा, निळा, पिवळा हे जे सगळे रंग आहेत, ह्या रंगांमध्ये जेव्हा आपण तेच रंग आपापसात जेव्हा मिक्स करतो त्यावेळी एक नवीन रंग तयार होतो. की हिरवा आणि निळा रंग जर एकत्र केला तर बहुतेक बरोबर आहे की नाही माहित नाही, तर पिवळा रंग तयार होतो. आणि असं करत करत पिवळा आणि निळा परत मिक्स केला तर अजून एक तयार होतो, आणि तो नवीन रंग जो येईल त्याच्यामध्ये पिवळा किंवा निळा मिक्स केला तर परत एक नवीन रंग तयार होतो. तर हे 3 गुण जे आहेत आणि त्या 3 गुणांमधनं ज्या गोष्टी क्रिएट होतात त्या पण तशाच आहेत. ते 3 गुण आपापसात मिळतात आणि नवीन गोष्ट तयार होते, किंवा 3 गुण बाकीच्या कोणत्या गोष्टींबरोबर मिक्स होतात आणि अजून एक नवीन गोष्ट तयार होते.
आणि म्हणून हे त्या 3 गुणांना प्रकृतीचा पाया म्हटलेला आहे. पण कितीही झालं तरी आपल्याला ह्या भौतिक जगताच्या बाहेर जायचं असल्यामुळे प्रकृती, हे 3 गुण किंवा त्यांचं कोणतंही प्रॉडक्ट आहे त्याच्या पलीकडे आपल्याला जायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट कशी होते याच्यामध्ये की आपण म्हणजे आत्मा ह्या 3 गुण किंवा ह्या 3 गुणांचं जे काही प्रॉडक्ट असतं त्या 3 गुणांच्या ह्या प्रॉडक्ट वरनं आपण प्रभावित होतो. हा छान बाई दिसली किंवा पुरुष दिसला तर आपल्याला ते हवंसं वाटतं आणि मग काय होतं, मग त्याच्याकरता मग आपण आपले कार्य चालू करायला लागतो. मग नंतर आपल्याला कळतं रे किती आपण मोठा वेडेपणा केला म्हणून. आणि ह्यानुसार जेव्हा आपण कार्य करतो आणि त्याच्यात मग आपण अडकत जातो तर हे म्हणजे आपला पुढचा जन्म किंवा येणारा जन्म किंवा करंट जन्म सुद्धा त्याचा पाया आपण घडवत जातो आपण. तर म्हणून कृष्ण बोलतोय की ह्या 3 गुणांमध्ये जे काही आहे त्या 3 गुणांच्या पलीकडे जायचा प्रयत्न कर. आणि आता इथे अर्जुना करता कसं हे ऍप्लिकेबल आहे हे, तर कोणतंही कृत्य जेव्हा आपण करतो फळाची अपेक्षा ठेवून, तर त्या फळाच्या अपेक्षा ठेवून केलेलं कृत्य आपल्याला एका बंधनात ठेवतो तो. कारण फळ हे शरीराच्या पातळीवरती असतं आणि म्हणून कार्य सुद्धा शरीराच्या पातळीवरती होतं, म्हणून रिझल्ट सुद्धा शरीराच्या पातळीवरतीच मिळतात, आत्म्याच्या पातळीवरती मिळत नाही आपल्याला. तिथे कृष्ण त्याला सांगतोय, हे वाक्य मी वाचतोय, फलदायी कृतींमुळे भौतिक जगात बंधने येतात. ज्यातला आपण जसं बोललो तसं स्वर्गीय सुख मिळवण्यासाठी किंवा बदनामी टाळण्यासाठी लढण्यापेक्षा साक्षात्कारात प्रस्थापित हो. म्हणजे काय, तर जेव्हा वेदांमध्ये ही सगळी वेगळी कार्य सांगितलेली आहेत त्याच्यातनं जे फळ मिळतं ते सांगितलेलं आहे, तर ते फळ कोणत्या ना कोणत्या तरी सुख मिळवण्याकरता केलं जातं. तर अतिशय चांगल्या प्रकारचं सुख जे आहे हे वेदांमध्ये सांगितलेलं आहे की कोणत्या प्रकारचं सुख स्वर्गामध्ये मिळू शकतं. आणि अशा प्रकारच्या त्या सुखांचं इतकं सुंदर वर्णन वेदांमध्ये केलेलं आहे की त्या वर्णन हे प्रलोभन बनतं लोकांकरता आणि मग त्या प्रकारचं मग पुण्य करायचा प्रयत्न करतात स्वर्गीय सुख मिळवण्याकरता. दुसरी कधी लोक असं करतात की त्यांना कोणतं तरी बदनामी होणार असते, ती टाळण्यासाठी कर्म करतात. तर कृष्ण बोलतो ह्या दोन्ही करता करू नको, पण आत्मसाक्षात्काराकरता कर्म करत राहा. आणि हेच आहे कर्मयोग. नित्य सत्वस्थ म्हणजे आपण जसं बोलल्याप्रमाणे जर का आपल्याला या 3 गुणांच्या पलीकडे जायचं आहे तर सत्वगुणामध्ये स्थित होणं आवश्यक आहे. आता इथे जो कृष्ण सत्वस्थ बोललेला आहे तो इथे कंपॅरेटिव्हली सत्वगुण हा रजो आणि तमोगुणाच्या पेक्षा चांगला आहे म्हणून नित्य सत्वस्थ लिहिलेला आहे. पण सत्व 2 प्रकारचे गुण आहेत. एक म्हणजे ह्या भौतिक जगातला असलेला सत्वगुण आणि दुसरा आहे आध्यात्मिक जगतामध्ये असलेला सत्वगुण, ज्याला विशुद्ध सत्व म्हटलं जातं. तर विशुद्ध सत्वामध्ये जर आपण प्रस्थापित झालो तर आपल्याला भौतिक जगताच्या सत्वगुणाच्या पलीकडे जाता येतं. जर भौतिक जगताच्या सत्वगुणामध्ये आपण प्रस्थापित राहिलो तर आपल्याला भौतिक जगत सोडता येत नाही. आणि निर्योग क्षेम म्हणजे काय, तर तुम्ही ते LICचं वाचलं असेल ना, LICची ती पंचलाईन आहे ना की 9व्या अध्यायातला 22वा जो श्लोक आहे ना, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां सतत निक्तानां काय तर योगक्षेमं वहाम्यहम. तर LICनी तो श्लोक भगवद्गीतेचा तेवढा तो पार्ट घेतलेला आहे आणि तो आपलं पंचलाईन बनवलेला आहे. पण LIC फक्त मटेरियल लेवलवरचं क्षेम म्हणजे काय, तर आपलं जे संपूर्ण आपलं पालन पोषण जे आहे ते त्याला क्षेम म्हणू शकतो आपण.
तर LIC फक्त तेवढाच ह्या शरीराच्या लेवलच पालन पोषण करू शकणार. इथे भगवद्गीता आपला आत्म्याच्या लेवलवरचं पालन पोषण करते. तरी सुद्धा कृष्ण बोलतोय की भौतिक स्तरावरती नफा आणि तोटा ह्या लेवलवरती तू विचार करू नकोस. तुझं संरक्षण किंवा तुझ्या जीवनासाठी जी गरज आहे त्याची तरतूद मी करणार आहे, बाकी कोणी करणार नाही. तर तू आता मी सांगतोय म्हणून युद्ध करतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या श्लोकातनं आपण जी घेऊ शकतो ती आहे की मनुष्य जेव्हा निर्णय घेतो की मी हे कार्य करावं किंवा नाही करू नये, तर तो जो डिसिजन असतो त्याच्या मागे जे फॅक्टर्स असतात ते फॅक्टर्स असतात की मला फायदा काय आहे आणि नुकसान काय आहे. जर का जेव्हा एखादी व्यक्ती स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करते त्यावेळी त्याला खात्री असते की मी जर ह्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले तर मला फायदा होणार आहे. जर त्याला कोणी ज्योतिषाने येऊन सांगितलं की बाबा रे तुला हे फायदा नाही होणार, ह्याच्यामध्ये तुला नुकसान होणार आहे, तर तो पाऊल पुढे टाकणार नाही. तर म्हणजेच काय, जर का फायदा होणार असेल तर व्यक्ती कार्य करते, नुकसान होणार असेल तर कार्य करत नाही. कृष्ण इथे सांगतोय की फायदा किंवा नुकसान ह्या पलीकडे जाऊन विचार कर आणि तुझं कार्य आहे म्हणून तू ते कर्म कर. तू जर पोलीसवाला असलास तर तुला सोसायटीचं संरक्षण करणं हे तुझं कर्तव्य बनतं. जर का मला लोक मारू शकतील किंवा मला त्रास होईल किंवा माझी नोकरी जाईल म्हणून मी संरक्षण करणार नाही, असं करून चालणार नाही. तू पोलीसवाला आहेस, तुला संरक्षण केलंच पाहिजे. हा जे फायदा नुकसान ह्या चिंतेपासून मुक्त होऊन आपण आपलं कार्य केलं पाहिजे, जे 3 गुणांच्या पलीकडे आहे. आणि जे पॉसिबल आहे, कृष्णाची जेव्हा कृपा आपल्याला प्राप्त होते त्यावेळी कृष्ण भावनेमध्ये जेव्हा आपण कार्य करतो ते ती कार्य आपल्याला ह्या 3 गुणांच्या पलीकडे घेऊन जातात. हरे कृष्णा. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. हरे कृष्णा. लहान विहिरीद्वारे होऊ शकणारी सर्व कार्य मोठ्या जलाशयाकडून त्वरित होऊ शकतात. त्याप्रमाणे ज्याला वेदांमागचा हेतू माहित आहे त्या ज्ञानी मनुष्याला वेदांशी संबंधित असलेली सर्व कार्य सहजपणे प्राप्त होतात. हरे कृष्ण. हरे कृष्णा. आता हा श्लोक समजून घेण्याआधी आपल्याला एक छोट्या 2-3 गोष्टी समजणं आवश्यक आहे. तर भगवद्गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी कृष्णांनी एक्झाम्पल्स दिलेले आहेत. काही एक्झाम्पल्स निसर्गाकडनं आलेले आहेत, निसर्गाच्या रेलेव्हन्स मध्ये आहेत. काही एक्झाम्पल माणसांच्या नावांच्या किंवा त्यांच्या कार्याच्या रेलेव्हन्स मध्ये आहे. जसं 3ऱ्या अध्यायामध्ये जनक राजाचं एक्झाम्पल दिलं. तसंच त्यांनी 2ऱ्या अध्यायाच्या 58व्या श्लोकामध्ये यदा संहरते चायम कुर्मुंगानी व सर्वश ह्या श्लोकामध्ये कुर्माचं टॉर्टॉइसचं एक्झाम्पल दिलं. नंतर 67व्या श्लोकामध्ये वायुर नावम इवांभसी ह्याचं श्लोक दिले. म्हणजे एका समुद्रामध्ये किंवा जेव्हा एखादी बोट नाव असते तर ती हवेच्या तर एखाद्या समुद्रामध्ये सापडलेली जी नाव असते ती वायू हवेच्या प्रभावाने इकडे तिकडे जाते. तर तसा एक प्रकारचं एक एक्झाम्पल दिलं. आता ह्या श्लोकामध्ये सुद्धा कृष्णांनी अशाच एका एक्झाम्पल दिलंय, पण निसर्गाच्या एक्झाम्पलच्या ऐवजी एका गावामध्ये कसं वागलं जातं, कसं राहिलं जातं त्याप्रमाणे त्या प्रकारचं एक्झाम्पल दिलंय. तर पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा पाणी नळातनं येत नव्हतं त्यावेळी विहिरींमधनं जेव्हा पाणी काढलं जायचं त्यावेळी वेगळ्या वेगळ्या विहिरींचं निर्माण केलं जायचं आणि प्रत्येक विहिरीचं एक उद्दिष्ट असायचं. तर एखादी विहीर होती आंघोळ करण्याकरता पाणी त्याचं वापरलं जायचं. दुसरं विहीर होती जी चांगल्या पाण्याची असेल ते जेवण बनवण्याकरता वापरलं जायचं. किंवा अजून एखादी विहीर असेल ती धुणं भांडी करण्याकरता त्याचा वापर केला जायचा. तर वेगळ्या वेगळ्या विहिरींचं वेगळं वेगळं त्याचा उपयोग केला जायचा.
तर इथे कृष्ण काय बोलतोय, यावान अर्थ उदपाने, अर्थ म्हणजे पर्पज, मिनिंग, त्याचा उपयोग काय आहे. तर ज्याप्रमाणे यावान म्हणजे ज्याप्रमाणे, अर्थ म्हणजे उपयोग, कसला उपयोग, उदपाने, उदपाने मिनिंग जे हे विहीर जे असतात ते छोटे छोटे रिझर्वॉयर्स ऑफ वॉटर आपण म्हणू शकतो, मराठी शब्द काय माहित नाही, पण जिकडे पाणी साठवून ठेवलं जातं अशी डबकी म्हणू शकतो, अशी छोटी छोटी जी डबकी असली तर त्या डबक्यांनी जो कार्य साधला जाऊ शकतो, त्याचा जो उपयोग होऊ शकतो, तो कृष्ण बोलते सर्वतः संप्लुतोदके. उदक म्हणजे पाणी, उदके म्हणजे पाण्याचं संप्लुत. तर कृष्ण बोलतोय की हा छोट्या छोट्या विहिरींचा जो उपयोग आहे, तो उपयोग आपण सगळ्या प्रकारचा उपयोग एका मोठ्या पाण्याच्या ह्याच्यातनं करू शकतो, रिझर्वॉयर पाण्याच्या साठ्यामधनं करू शकतो. म्हणजे इथे नदी किंवा तलाव ह्याला आपण मोठा रिझर्वॉयर ऑफ वॉटर समजू शकतो आणि विहिरींना छोटे साठे समजू शकतो. तर कृष्ण काय बोलतोय की तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. तर कृष्ण बोलतोय की त्याचप्रमाणे सर्व वेदांमध्ये जे त्यांचं जे सार आहे, ते सार जेव्हा एका ब्राह्मणाला सगळं सार कळून येतं त्याचं, तर त्याचा उपयोग तो त्याप्रमाणे करू शकतो. म्हणजे काय आहे इथे, तर वेदांचं जे सार आहे, म्हणजे वेद सगळे ते संपूर्ण त्याचं जे ज्ञान आहे ते त्याचं ज्ञान त्या व्यक्तीला समजू शकतं ज्याला वेदांचं सार समजलेलं आहे, आणि एका ब्राह्मणाला ते व्यवस्थित समजतं. कृष्ण हे ह्या श्लोकांमध्ये शिकवत आहे. आता तर इथे काय केले कृष्णाने, कर्मकांड आणि कर्मयोग आणि किंवा भौतिक आणि आध्यात्मिक उन्नती ह्यांच्यातली तो तुलना करतो इकडे. म्हणजे काय की आधी कर्मकांड तुम्ही छोट्या छोट्या प्रकारे तुम्ही वेगळे वेगळे आनंद मिळवायचा प्रयत्न केला, तर ते कर्मकांड जे आहे ते तुम्ही करण्यापेक्षा तुम्ही जर भक्ती केली तर भक्ती तुम्हाला ते सगळं देऊ शकते जे कर्मकांड देते, आणि भक्ती त्याहूनही जास्ती देऊ शकते. म्हणून आध्यात्मिक उन्नती मधनं जो आनंद मिळतो, तो आनंद भौतिक उन्नती मधल्या कोणत्याही आनंदापेक्षा किंवा सगळ्या आनंदापेक्षा तो श्रेष्ठ असतो. आणि म्हणून ते आध्यात्मिक उन्नतीकडे कृष्ण आपल्याला घेऊन जायचा प्रयत्न करतो इथे. आता वेदांमध्ये काय आहे, तर अमुक एक गोष्ट जर हवी असली किंवा अमुक एक आनंद हवा असला तर तमुक एक कार्य करा, हे वेदांमध्ये सांगितलेलं आहे. तर पुत्र प्राप्ती किंवा धन प्राप्ती, विद्या प्राप्ती किंवा वेगळ्या वेगळ्या ज्या फायदे आहेत, ह्या त्यांची प्राप्ती करण्याकरता अमुक एका देवतेची उपासना करायची किंवा अमुक एक पूजा करायची किंवा अमुक एक पद्धतीने जीवन जगायचं किंवा उपास करायचे किंवा व्रत ठेवायचे वगैरे, हे सगळं सांगितलेलं आहे. तर कृष्ण काय बोलतो, हे तुम्ही कितीही हे केलं तरी हे शरीराच्या पातळीवरती आहे. पण कृष्ण बोलतो तुम्ही जर आध्यात्मिक उन्नती करता तुम्ही जर पाऊल पुढे टाकलं तर तुम्हाला त्यातनं जो फायदा मिळेल तो फायदा कोणत्याही भौतिक आनंदाच्या फायद्यापेक्षा चांगला असणार आहे. आणि त्याचं कारण काय, तर भौतिक कोणताही आनंद आपल्याला मिळाला तर पहिली गोष्ट म्हणजे तो मर्यादित असतो. आणि मर्यादित आपण कसं ओळखू शकतो, तर वेदांमधनच आपण हे ओळखू शकतो. तर वेदांमध्ये काय सांगितलंय की पुत्र प्राप्ती हवी असेल तर अमुक एक पूजा करायची, धन प्राप्ती हवी असेल तर दुसऱ्या प्रकारची पूजा करायची. म्हणजेच काय, तर पुत्र प्राप्ती करता मी जर दुसऱ्या प्रकारची पूजा केली तर मला पुत्र प्राप्ती होणार नाही, आणि धन प्राप्ती करता मी पहिल्या प्रकारची पूजा केली तर मला तिकडेही धन प्राप्ती होणार नाहीये, त्यातनं धन प्राप्ती होणार नाही. तर म्हणजेच काय की प्रत्येक पूजा जी आहे त्याची एक मर्यादा आहे, त्या मर्यादेबाहेरचं फळ ती पूजा देऊ शकत नाही. त्या मर्यादेत असलेलं जे फळ आहे तेच देऊ शकतं. म्हणजेच काय, तर हे जे मर्यादित फळ आहे ते मर्यादित फळ मिळवण्याकरता तुम्ही जेव्हा कार्य करता त्यावेळी तुम्ही दुसऱ्या कार्य करण्याकरता तुम्हाला परत एकदा तुम्हाला वेगळं कार्य करावं लागतं.
आणि अनेक प्रकारचे सुख आहेत. आपल्याला आठवत असेल तर बहुशाखा ह्यनंताश्च असं कृष्ण दुसऱ्या अध्यायाच्या 41व्या श्लोकामध्ये म्हणालेला. म्हणजेच काय, आनंद जर तुम्हाला भौतिक पातळीवरती मिळवायचा असेल तर तो आनंद मिळवण्याकरता बऱ्याच प्रकारचे आनंद आहेत. त्यामुळे तुम्हाला एक आनंद मिळाला तर तुम्ही सॅटिस्फाईड नाही होणार, तुम्हाला दुसरा आनंद पण हवा असेल. आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आनंद मिळवण्याकरता वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पूजा, व्रत, कार्य वगैरे करावे लागणार. आणि हे सगळं झाल्यावरती असं नाहीये की तुम्ही कम्प्लिटली सॅटिस्फाईड व्हाल, तुम्हाला त्या गोष्टी परत हव्या असतील. त्यामुळे हे कार्य कधी चक्र जे आहे ते न संपणार आहे. त्यामुळेच हे तात्पुरतं आणि मर्यादित आहे. आणि पण आध्यात्मिक आनंद जो आहे तो अमर्यादित आहे आणि शाश्वत आहे, तो इटर्नल आहे. मग आता साहजिक आपल्याला एक प्रश्न मनात येऊ शकतो की वेद हे जीवनाकरता मार्गदर्शक आहेत, मग आपण वेदांच्या पलीकडे जा हे असं आपण कसं म्हणू शकतो? तर ह्याचं उत्तर जसं आपण आधीच्या श्लोकात बघितलं त्याप्रमाणे, तर कर्मकांडाशी संलग्न आहेत वेद. एका व्यक्तीने थोडं स्टडी केलेला आणि त्याचा स्टडीचा हे असं होतं कन्क्लुजन की 96% 96% जे वर्सेस आहेत वेदांमध्ये ते फक्त कर्मकांड रिलेटेड आहेत. फक्त 4% जे वर्सेस आहेत, श्लोक आहेत, ते भक्ती किंवा कर्मयोग ह्या रिलेटेड आहेत. 15व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो वेदैश्च सर्वैर अहम एव वेद्यो. आणि वेदैश्च सर्वैर म्हणजे वेदांमध्ये सर्व अगदी संपूर्णपणे जाणून घेण्यासारखं जर काय असेल तर अहम एव वेद्यो. मला जर कोणी जाणून घेतलं वेद वाचल्यावरती तर त्यांनी खरं जाणून घेतलं. वेदांमध्ये जाणून घेण्यासारखं जर काही असेल तर तो मी आहे. जर पूर्ण वेद जाणल्यावरती वाचल्यावरती सुद्धा जर कृष्ण कोण हे समजलं नाही आपल्याला तर त्या वाचण्याचा काहीही उपयोग नाही. वेदैश्य सर्व अहमेव वेद्यो वेदांतकृत वेद विदेव चाहम. कृष्ण बोलतो वेदांतकृत म्हणजे वेद सोड, वेदांच्या पलीकडे जे आहे वेदांत, ते वेदांचा रचेता मी आहे, वेदांतकृत. आणि वेद विदेव चाहम म्हणजे वेदांचं संपूर्णपणे मी जाणतो, मी त्याचा रचेता आहे आणि मी त्याचा जाणकार पण आहे. आणि वेदांमध्ये जाणून घेण्यासारखं जे काय आहे ते पण मीच आहे. तर आता आपण समजू शकतो की वेद वाचून वेदांमध्ये जे सगळं लिहिलेलं आहे ते सगळं करताना जर का आपल्याला कृष्णाची भक्ती, कृष्णाची आठवण नाही झाली, भक्ती प्राप्त नाही होऊ शकली तर मग ह्या सगळ्याचा काही उपयोग नाही. आणि सगळ्यात सर्वोत्तम प्रकार जो आहे परमेश्वराची प्राप्ती करायची, कृष्णाची प्राप्ती करायची म्हणजे हरिनाम संकीर्तन. आणि ह्याच्यामुळेच भक्तियोग आपल्याला सुलभ बनतो आणि कलियुगामध्ये हाच मार्ग आपल्याला शिकवलेला आहे. हरे कृष्ण. हरे कृष्णा. तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण कर्मफलांवर तुझा अधिकार नाही. तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस. तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता जरा मला सांगा किती लोकांनी हा श्लोक आधी वाचलेला, ऐकलेला? स्वतःला आपण अनम्यूट केलं तरी चालेल ना? हा प्रभू, ते टीव्ही सिरियल्स मध्ये हा श्लोक खूप हायलाइट झालाय. आणि नॉर्मली भगवद्गीता ही शॉर्टकट मध्ये अशीच सांगितली जाते की कर्म करो पण फल की चिंता मत करो. हरे कृष्ण. बरोबर बरोबर. की कर्म करा, अपेक्षा न करता कर्म करा. बरोबर बरोबर. तर म्हणजे काय, ह्याचा अर्थ काय? फळाची अपेक्षा न करणं म्हणजे काय? समजा तुम्ही ज्या कंपनीमध्ये तुम्ही काम करताय त्या कंपनीच्या ओनरनी भगवद्गीता जर वाचली आणि तुम्हाला येऊन सांगितलं की बाबा तू फळाची अपेक्षा करू नको पण कर्म करत राहा, म्हणजे तुला सॅलरी मिळणार नाही, सॅलरीची अपेक्षा करू नको पण तू काम करत राहा, तर तुम्ही कराल का काम? तुम्ही कोण करेल? नाही करणार ना. मग म्हणजे काय आहे मग हा, त्याचा अर्थ हा असा येतो का नाही येत? तुम्हाला काय वाटतं? हा अभिनेत प्रभू बोला. ह्याच्यामध्ये
ह्याच्यामध्ये जे आपण अकर्म म्हणतो की लाईक आपल्याला हा जन्म मिळाला आहे, या जन्माशी निगडीत जे पण कार्य आहे ते तर आपल्याला करायचंच आहे. पण हे कार्य करताना आपण भगवंतांना स्मरून हे कार्य करायचं. न कार्य केलेलं सुद्धा वाईट. आणि म्हणजे जसं आपण म्हणतो की आपण न कार्य करता बसून राहणं, हे सुद्धा लाईक जसं इनर्शिया आपण जसं म्हणतो, दॅट इज ऑल्सो नॉट गुड. पण कारण आपल्याला भगवंतांनी हे शरीर दिलेलं आहे आणि हे आपल्याला काम करणं गरजेचं आहे. बरोबर. पण हे काम करताना हे काम माझ्यामुळे होत आहे किंवा हे काम मी करतोय, हा अहंकार न ठेवता हे काम मी फक्त मला भगवंतांनी सांगितलंय म्हणून मी करतोय आणि याची जी फळं आहेत ती भगवंतांना समर्पित आहेत. हे त्यांच्यावरती त्यांचा अधिकार आहे. मला असं वाटतं की हा अर्थ आहे. बरोबर, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. तर आपण गंमत काय होते, आपल्याला 2-3 गोष्टी ह्याच्यातनं समजून घेतल्या पाहिजेत की बऱ्याच वेळा टीव्ही सिरियल्स मधनं जेव्हा भगवद्गीता शिकवायचा प्रयत्न केला जातो त्यावेळी हे काही 2-4 श्लोक असतात ज्याच्याबद्दल फक्त बोललं जातं. तुम्ही बी.आर. चोप्रांचं महाभारत जर बघितलं तर तुम्हाला, जेव्हा तुम्ही स्वतः भगवद्गीता शिकाल तेव्हा तुम्ही जेव्हा बी.आर. चोप्रांचं महाभारत बघाल आणि त्याच्यातली जी भगवद्गीता सांगितली आहे तुम्ही जर ऐकली तर तुम्हाला हसून हसून तुम्ही लोटपोट व्हाल तुम्ही. आणि त्याच्यामध्ये भक्ती योग जो सगळ्यात महत्वाची इन्स्ट्रक्शन आहे कृष्णाची, त्याबद्दल काहीही सांगितलं गेलं नाहीये. आणि ह्याच्यामुळे होतं काय की लोकांचा एक गैरसमज निर्माण होतो की भगवद्गीतेमध्ये कर्म कर फल की चिंता मत कर त्या टाईपचं उपदेश दिलेला आहे आणि त्या व्यतिरिक्त काहीही नाहीये. पण आता तुम्ही गंमत बघा, भगवद्गीतामध्ये 700 श्लोक आहेत. पहिल्या अध्यायाचे 46 आणि हे 47. त्या 47व्या श्लोकामध्ये हा मेसेज कृष्णाने दिलाय, फळाची चिंता करू नकोस म्हणून, कर्म करायचं म्हणून कर. पण या 46 आणि 47 अशा 93 श्लोकांनंतर सुद्धा कृष्ण 607 श्लोक म्हणतोय. तर जर का भगवद्गीतेमध्ये फक्त हाच मेसेज जर कृष्णाला जर द्यायचा असता तर पुढचे 607 श्लोकांचं बोलायची काही गरजच नव्हती ना. कृष्णाने भगवद्गीता इथेच थांबवली असती. पण कृष्णाने तसं केलेलं नाहीये. म्हणजेच काय, तर कृष्णाने ह्या व्यतिरिक्त सुद्धा काही मेसेज दिलेला आहे. तर तो मेसेज जो आहे तो जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे असं समजणं की भगवद्गीतेमध्ये ह्या व्यतिरिक्त काही नाही, हा निव्वळ मूर्खपणा आहे. आणि हा मूर्खपणा आपल्यामध्ये येतो का, तर आपण भगवद्गीतेसारखं ग्रंथ जो आहे तो आपण टीव्ही सिरियल्स मध्ये जे लेखक आहेत त्यांच्या थ्रू आपण शिकायचा प्रयत्न करतो. म्हणून कृष्ण 4थ्या अध्यायामध्ये पण सांगतो, एवं परंपरा प्राप्तम, ह्या परंपरेतनं येऊन हे ज्ञान मिळवायचा प्रयत्न करा. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. 4थ्या अध्यायातला 34वा श्लोक, की तुम्ही एका गुरुकडे जा. गुरु ज्ञानी आहे, तत्वदर्शी आहे, म्हणून तो तुम्हाला चांगलं ज्ञान देऊ शकेल. तर कृष्ण इकडे हेही सांगतोय आपल्याला की ऐरागैरांकडे तुम्ही ज्ञान घ्यायला प्रयत्न केला घेण्याचा तर तुम्हाला ते चुकीचं ज्ञान मिळण्याची शक्यता जास्ती आहे. बरोबर ज्ञान हवं असेल तर तुम्हाला ऑथेंटिक गुरुकडेच जायला पाहिजे. म्हणून जेव्हा डॉक्टर बनायचं असतं त्यावेळी आपण कॉमर्स किंवा कॉमर्सच्या कॉलेजमध्ये जाऊन चालत नाही, आपल्याला मेडिसिनच्या कॉलेजमध्येच जावं लागतं आपल्याला. तर तिकडे जेव्हा आपण निर्णय घेतो आणि निवड करतो बरोबर कॉलेजची, तर एका आध्यात्मिक गुरुची पण निवड आपल्याला व्यवस्थितपणे केली पाहिजे. आता इथे ह्या श्लोकामध्ये 4 भाग आहेत. चारही भाग आपण व्यवस्थित समजायचा प्रयत्न करू. तर त्याच्या आधी पहिली गोष्ट आपल्याला 2 गोष्टी समजल्या पाहिजेत. कर्म म्हणजे काय. ओके, तुला तुझे नियत कर्म करण्याचा अधिकार आहे. तर अधिकार म्हणजे काय आणि कर्म म्हणजे काय हे पण समजून घेणं गरजेचं आहे. तर मी तर प्रश्न विचारतो तुम्हाला आणि तुम्ही त्याची उत्तर द्या. तुमच्या दृष्टीने कर्म म्हणजे काय. तर समजा एखाद्या व्यक्तीने देवाची पूजा केली तर ते कर्म आहे का नाही आहे. कर्म आहे. कर्म आहे. कोणाला वाटतं ते कर्म नाहीये म्हणून.
भक्ती पूजा म्हणजे भक्ती पण असू शकेल ना, म्हणजे मला कर्म आणि भक्ती म्हणून मी जरा थोडस. बरोबर. तर आपला भाव काय आहे त्यामागे, त्यावरून ते ठरवतं की ते कर्म आहे का नाही. तर कर्म हा एक ब्रॉड लेवल टर्म झाला आणि कर्माचे 3 विभाग करू शकतो आपण. कर्म म्हणजे सुकर्म म्हणजे चांगलं कर्म म्हणजे पुण्य. दुसरं असतं विकर्म म्हणजे वाईट कर्म म्हणजे पाप. आणि तिसरं म्हणजे अकर्म म्हणजे ना पाप न पुण्य, सेल्फलेसली केलेला कोणतेही कार्य. हा, आणि हे जे अकर्म आहे हे आता बेसिक लेवल जर असतं तेव्हा सेल्फलेस ऍक्टिव्हिटी वर्क म्हणू शकतो आपण त्याला. पण जेव्हा ते हायर लेवलला जातं त्यावेळी त्याला आपण भक्ती म्हणतो. कारण ते फक्त सेल्फलेसली करायचं म्हणून आपण करत नाही, तर आपण ते भगवंतांकरता करतो त्यावेळी ती भक्ती होते. तर कोणतंही कार्य हे कर्म असू शकतं. तर आता तुम्हाला विचारतो मी, जेव्हा श्वास घेतो तर श्वास घेणं हे कर्म आहे का नाहीये? काय वाटतं तुम्हाला? थोडं लवकर उत्तर द्या, आपल्याकडे वेळ कमी आहे. कर्म, कारण की श्वास घेण्याने आपलं शरीर आपण हे ठेवतो, म्हणजे शरीर आय मीन आपल्याला जर श्वास बंद झाला तर आपलं शरीर मृत्यूमध्ये कन्वर्ट होईल, राईट. सो आपला हा जन्म हे होईल, तर हे कर्म आहे माझ्या दृष्टीने. बरं, मग मी जेव्हा एका झाडाकडे बघतो, एका फुलाकडे बघतो, तर ते कर्म आहे का नाहीये? मी पाणी पितो तर ते कर्म आहे का नाहीये? हो, ते पण कर्म आहे. बरोबर. तर हे ह्याचं उत्तर आपल्याला 5व्या अध्यायामध्ये मिळतं. 8व्या आणि 9व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो, पश्यन शृण्वन स्पृशन जिग्रन अश्नन गच्छन श्वपन श्वसन. तो बोलतो की हे जी गोष्ट आहे तेव्हा सुद्धा कर्म केलं जातं. जेव्हा आपण झोपतो तर ती झोप सुद्धा एक कर्म आहे आपलं. त्यामुळे आणि 3व्या अध्यायाच्या 4थ्या का 5व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो, नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. असा कोणताही क्षण जात नाही ज्याच्यामध्ये एक जीवात्मा कर्म करत नाही. तर कर्म म्हणजे सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये, आणि एस्पेशली ह्या जर 3 कॅटेगरीज एकत्रितपणे आणल्या तर. आता दुसरी गोष्ट, अधिकार म्हणजे काय आणि रिझल्ट म्हणजे काय. आता अधिकार म्हणजे राईट म्हणू शकतो आपण ना इंग्लिशमध्ये, आणि तर त्याचा अर्थ काय? कर्म करण्याचा तुला अधिकार आहे पण कर्मफलांवरती तुझा अधिकार नाही. तर आता इंग्लिशमध्ये आपण राईट आणि रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो. तर एका व्यक्तीचा भारतामध्ये जन्मला आहे तर भारताच्या सिटीजन असल्यामुळे त्याला मतदान करण्याचा अधिकार आहे, किंवा त्याला काय म्हणतात त्याला, तर तिकडे चांगली हवा मिळणं, जॉब मिळणं, जगायला मिळणं वगैरे, किंवा काम केल्यावरती पगार मिळणं, तर हा अधिकार झाला. आपण ह्याला अधिकार समजतो, राईट. तर पण कृष्ण इथे काय करतोय, फलप्राप्ती जी आहे त्याच्यावरती अधिकार हा शब्द लागू पाडत नाहीये, तो कर्मावरती अधिकार टाकतोय. तर जर कोणी आपल्याला बोललं, हा तू ह्या कंपनीमध्ये काम करण्याचा तुला अधिकार आहे, तर तो बोलते अधिकार काय आहे ह्याच्यामध्ये? मतदान करण्याचा अधिकार आहे, ठीक आहे, समजू शकतो. तर मी जर रस्त्यावरती चालतोय इथे तर श्वास घेण्याचा मला अधिकार आहे, तर हे आपल्याला लॉजिकल वाटत नाही ना. तर कर्मावरती कृष्ण अधिकार हा शब्द टाकतोय आणि फलावरती अधिकार टाकत नाहीये इकडे. ओके, तर हे का ते आपण समजून घेऊया. तर आपल्याला हे जे शरीर मिळालेलं आहे हे आता मनुष्याचं शरीर आहे. त्या मनुष्याच्या शरीरातनं आपण काही गोष्टी करू शकतो आणि काही गोष्टी नाही करू शकत. समजा आपल्याला इच्छा झाली की समुद्राच्या 10,000 फूट खाली जाऊन मला मजा करायची आहे, तर आपण ते नाही करू शकणार. एक देव मासा वगैरे असले तर ते जाऊ शकतात त्या पातळीवरती, समुद्राच्या त्या खोलावरती जाऊ शकतात. का? तर त्यांना तसं शरीर मिळालेलं आहे, आपल्याला तसं शरीर मिळालं नाहीये. मग आपण काय बोलू शकतो की समुद्राच्या खालती जाण्याचा माझा अधिकार नाही. एका गरुडासारखं उडणं ह्याची जर मी इच्छा ठेवली तर मी त्या नाही करू शकणार, कारण माझं शरीर ते तशाकरता नाहीच आहे.
तर म्हणजेच काय की ह्या शरीर जे मला मिळालेलं आहे त्या शरीरातनं जे काही मी करू शकतो ते करण्याचा मला अधिकार आहे. तर हा झाला कर्मण्येवाधिकार असते चा सिंपल शब्दामध्ये अर्थ झाला. मा फलेषु कदाचन, तर मा म्हणजे काय, नाही, फलेषु म्हणजे फलाची प्राप्ती होणं, आणि कदाचन म्हणजे तुझा ह्याच्यावरती अधिकार नाही. तर कृष्ण काय बोलतोय की कर्म करण्यावरती तुझा अधिकार आहे, कर्मफलावरती अधिकार नाही. याचा अर्थ काय की एखादी गोष्ट जेव्हा ती घडावी म्हणून तू कार्य करतोस तर ती घडेल अशी अपेक्षा ठेवणं आणि ती घडली नाही तर वाईट वाटणं किंवा घडली तर आनंद वाटणं हे चुकीचं आहे. आता आपण एक छोटस उदाहरण घेऊया. जेव्हा एक शेतकरी बियाणं पेरतो मातीमध्ये त्यावेळी आणि काही महिन्यानंतर एक झाड निर्माण होतं त्यातनं, आणि त्या झाडाला फळं येतात. तर तो हे नाही बोलू शकत की हे झाड आलंय आणि ही जी फळं आली आहेत, आंबा आलाय हातनं, हे संपूर्णपणे माझ्यामुळे आलेलं, माझ्या कर्मामुळे आलंय. का तर बियाणं, पहिली गोष्ट त्यांनी उत्पादन बियाणांचं केलं नव्हतं. त्यांनी काय केलंय, बियाणं पेरण्याचं काम केलंय आणि शेती करण्यामागे म्हणजे जमीन जाळणं आणि जमीन खोदणं, बियाणं पेरणं, पाणी घालणं हे त्याचं कर्म आहे, त्यांनी केलेलं आहे. पण त्या बियाणांना जे रिक्वायर्ड न्यूट्रिएंट्स आहेत ते जमिनीने जे प्रोव्हाइड केलेले आहेत ते न्यूट्रिएंट्स, किंवा पाऊस पडणं आणि त्याला पाणी मिळणं, किंवा सूर्यामुळे त्याला चांगला प्रकाश मिळणं, किंवा चंद्रामुळे चांगला प्रकाश मिळणं आणि त्यातनं फलप्राप्ती होणं, हे त्या शेतकऱ्याच्या कंट्रोलच्या बाहेरचं आहे. सूर्यदेव, चंद्रदेव, पृथ्वी माता, वरुण देव हे सगळे जे आहेत, इंद्रदेव वगैरे, हे त्या शेतकऱ्याच्या आज्ञेखाली काम नाही करत. त्यामुळे शेतकरी हे नाही बोलू शकत की हे जे मी बियाण पेरलेलं आहे त्याच्यामुळे मला हे मिळालंच पाहिजे, ते नाही मिळणार कसं हे मी बघतो, हे एक शेतकरी बोलू शकत नाही. का तर तो ह्या सगळे जे बाकीचे फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे ती झाड जन्मला आहे आणि फळं आलेली आहेत, हे बाकीचे सगळे फॅक्टर्स त्या शेतकऱ्याच्या कंट्रोलच्या बाहेरचे आहेत. आपण अनिमेष या शब्दाचा अर्थ मागच्या वेळी बघितलेला, त्यावेळी आपण बघितलेलं की साधी पापणी लावणं हे आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. त्यामुळे आपल्या बाकीच्या शरीराचे जे अवयव आहेत ते आपल्या कंट्रोलमध्ये असणं हे एक्सपेक्ट करणं सुद्धा चुकीचं आहे. आणि आपण आपलं शरीर स्वतः कंट्रोल नाही करू शकत, तर बाकीच्या व्यक्तींची शरीर, त्यांचे ऍक्शन्स आणि त्यांची आपल्याकडे असलेली विचार हे कंट्रोल आपण कोणत्या बेसिसवरती करणार? स्वतःला आपण नाही कंट्रोल करू शकत. तर हे जर आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत, तर इतरांचे ऍक्शन्स आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत, तर आपण त्यांचे त्या ऍक्शन्स मधनं मिळणारे जे रिझल्ट आहेत ते आपण कोणत्या बेसिसवरती कंट्रोल करणार? म्हणून कृष्ण इथे सांगतोय की फळ मिळण्यावरती तुझा अधिकार नाहीये. का तर तू जी काही कर्म आधी जी केलेली आहेत, पाप केले, पुण्य केलंय, त्या बेसिसवरती तुला जे काही आता मिळतंय हे संपूर्णपणे तुझ्या आधीच्या पाप आणि पुण्य कर्मांवरती अवलंबून आहे. त्यामुळे जर का तुला तुझी पाप आणि पुण्यकर्म आठवत नाहीत तर ह्याचा अर्थ हा नाही की ती पाप आणि पुण्यकर्म पुसली गेली आहेत म्हणून. ती पाप आणि पुण्यकर्म आजही प्रेझेंट आहेत आणि ती तुला रिझल्टच्या रूपाने आज ना उद्या ना परवा ना कधीतरी ह्या जन्मी किंवा पुढच्या जन्मी मिळणारच मिळणार. तू विसरला असशील पण कृष्ण विसरला नाहीये. त्यामुळे कृष्णाने ती आठवण ठेवून वेळच्या वेळी तो पाप आणि पुण्यकर्म आपल्याला हळूहळू हळूहळू देत राहत होते. त्या पाप आणि पुण्यकर्मांचं फळ हे आपलं जे आधी कर्म केलेले कर्मण्यवाधिकार असते, त्या कर्म जे करताना आपण जे म्हणजे त्याच्यात आपण जे कर्म केलेलं आहे तर त्या कर्मामुळे आपल्याला एखादं फळ मिळतंय हे समजणं चुकीचं आहे. समजा एखाद्या मुलांनी खूप चांगला अभ्यास केला तर त्याला चांगले मार्क मिळतीलच असं नाहीये. त्याच्यामध्ये भरपूर फॅक्टर्स येतात की त्या मुलांनी चांगला पेपर भलेही लिहिला असेल, किंवा असं येऊ शकतं की त्यावेळी परीक्षा खूप डिफिकल्ट
पेपर सेट केला, किंवा पेपर बरा असला तरी असंही होऊ शकतं की एक्झामिनर खूप स्ट्रिक्ट होता, किंवा असंही होऊ शकतं मार्क त्याला चांगलेही मिळाले असतील पेपरमध्ये, बट जेव्हा काउंटिंग करायची वेळ आली मार्कांची त्यावेळी त्या एक्झामिनरनी काउंटिंग चुकीचं केलं, असंही होऊ शकतं. किंवा काउंटिंग भलेही आलं, 100पैकी 100 मार्क आले असतील, बट लिहिताना म्हणजे ते कम्प्युटरमध्ये टाकताना त्या डेटा एंट्री ऑपरेटरनी मिस्टेक केली असेल, 100च्या ऐवजी त्यांनी फक्त 100च्या ऐवजी फक्त 1 टाकला असेल तिथं, तर तिकडे तसंही होऊ शकतं. त्यामुळे ह्या सगळे जे घटक आहेत त्या घटकांमुळे एक पूर्णपणे एक असा निर्णय बनला जातो. त्या संपूर्ण घटकांमध्ये एक घटक आहे तुमचं कर्म, बाकीची 99% घटक जी आहेत ही तुमच्या कंट्रोलच्या बाहेर आहेत. त्यामुळे इथे कृष्ण सांगतोय की मा फलेषु कदाचन, तुला कर्मफलावरती अधिकार नाहीये, तुला फक्त तुझं कर्म केलं पाहिजे. तर हा झाला पहिल्या ओळीचा अर्थ. नंतर कोणीतरी बोलू शकतं की बाबा जर निकालाचा अधिकार नसेल तर मग काम का करावे. तर कामापासनं कर्मापासनं आपल्याला मुक्तीच नाहीये. नाही कशी क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. तुम्ही अच्छा असो किंवा नसो, तुम्ही कर्म करतच राहताय, तुम्ही कर्म करतच राहताय. आणि त्यामुळे तुम्हाला तुम्हाला कर्म करायचा की नाही हा चॉईस जर नसला तर मग तुम्हाला फक्त एकच ऑप्शन आहे, चांगलं कर्म करायचं का वाईट कर्म करायचं. वाईट कर्म केलं तर तुम्हाला भोगत राहावं लागणार आहे, कमी कमी चांगलं कर्म तरी करा. चांगलं कर्म उपभोग जेव्हा आपल्याला कळतंय की बाबा ह्या उपभोग घेऊन मला कंटाळा आलाय, त्यावेळी मग माणूसच्या पुढची पायरी जातो की बाबा मला हे जर ह्यातनं सगळ्यातनं बाहेर पडायचं असेल तर काय करावं लागतं. मग त्याला भक्ती मार्ग सापडतो आणि मग तो अकर्म करायला चालू करतो. आता दुसरी जी ओळ आहे ते बघूया. मा कर्मफल हेतुर्भू माते संगोस्त्व कर्मणी. मा कर्मफल हेतुर्भू म्हणजे काय आता बघूया आपण. तर जेव्हा आपण एखादं कार्य करतो त्यावेळी आपल्याला काय वाटतं की हे कार्य मी केलं म्हणून. आपण ह्याच्याबद्दल आधी बोललेलो पण ना, एखादी गोष्ट जर चांगली झाली तर आपल्याला वाटतं की मी कर्म केलं म्हणून आलं. जेव्हा शेतकरी बियाणं पेरतो त्यावेळी त्याला वाटतं अरे मी बियाणं पेरली, मी इतकी छानपणे पेरली, मी इतकी चांगली जमीन नांगरली आणि मी चांगलं जमीन त्याला जाळून त्याची हे वाढवली, त्याची क्वालिटी वाढवली, त्यामुळे हे झालं. तर हे सुद्धा चुकीचं आहे. का तर ते आपण आधीच्या पार्ट मध्ये बघितलं ना, जर आपण फलाची अपेक्षा करू शकत नाही आणि फळ जे आहे फलप्राप्ती आहे त्याची जी घटकं आहेत ती आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत, तर मग हे तू कसं समजू शकतो की एखादा रिझल्ट आहे त्या रिझल्ट 1% तू कर्म केलं आणि 99% कोणी दुसऱ्याने केलं, तर तू कसं समजू शकतो की मी हे केलं म्हणून फलाची प्राप्ती झाली म्हणून. तर ते समजणं पण चुकीचं आहे. आणि माते संगस्त्व कर्मणी म्हणजे मी कामच करणार नाही असा विचार करणं ते पण चुकीचं आहे. जर शेतकऱ्यांनी बियाणं पेरली नाही तर फळ येणार नाही हे नक्की आहे. म्हणजे काय आहे तर शेतकरी बियाणं पेरायलाच पाहिजे, त्यांनी त्याचा कर्म भाग जो आहे तो घेतलाच पाहिजे हातामध्ये. जमीन त्यांनी नांगरली नाही आणि बियाणं पेरली नाही किंवा पाणी वेळच्या वेळी त्यांनी घातलं नाही तर तो त्याचं कर्म करत नाहीये. आणि जर त्यांनी त्याचं कर्म केलं नाही तर फळ मिळणारच नाही त्याला. मग त्याच्या भाग्यात असलं तरी सुद्धा फळ मिळणार नाही. कृष्ण थांबेल भाग्य त्याचं फळ देण्याकरता भाग्यातलं. त्यामुळे आपण आपली भूमिका ही पार पाडलीच पाहिजे. म्हणून कृष्ण इथे अर्जुनाला सांगतोय तू क्षत्रिय आहेस, तुला युद्ध केलंच पाहिजे, पण युद्धाचे परिणाम तुझ्या कंट्रोलमध्ये नाही आहेत, ते माझ्या कंट्रोलमध्ये आहेत. मी ठरवलेलं आहे की तू पांडवांनी युद्ध जिंकणार, सगळ्या कौरवांचा नाश होणारच होणार. त्यामुळे तो कृष्ण इथे डायरेक्टली इनडायरेक्टली कृष्ण अर्जुनाला हे सांगतोय की तू जर युद्ध नाही केलं तरी सुद्धा हे जे रिझल्ट्स आहेत ह्यांचा नाश होणं ते करणारच आहे मी. कोणाकडनं तरी करवून घेणार आणि मी ते करवणारच, होऊनच देणार. पण तू जर तुझं कर्म केलं नाही तर तू पाप करणार आहेस, ते करू नकोस. आणि ह्याचं उदाहरण आपण मागे एकदा एक्झाम्पल मध्ये घेतलं की 2 व्यक्ती रस्त्यावरती उभे आहेत. एक अतिशय आडदांड असा छान धिप्पाड असा माणूस आहे आणि दुसरा आहे सडपातळ असा.
आणि तो आडदांड मनुष्य स्वतःच्या शरीराची असलेल्या ताकदीचा गैरफायदा घेतोय आणि त्या सडपातळ माणसाला मारतोय. आणि हे सगळं बघतोय एक पोलीसवाला बसलाय आणि बघतोय व्यवस्थित. तर पोलीसवाल्याला एक चौथा माणूस विचारतो की बाबा तू त्यांना त्या दुसऱ्या माणसाला वाचवत का नाहीये? तर तो बोलतोय मी कुठे त्यांच्या दोघांमध्ये भांडण लावलं, मी कशाला वाचवायला जाऊ? तर असं जर पोलीसवाल्यांनी केलं तर तो काय करतोय, तो कर्मच करत नाहीये त्याचं. म्हणजे काय, तर तो पाप कर्म करतोय, कारण कर्म त्यांनी जे केलं पाहिजे ते तो करत नाहीये. तर कृष्ण दोन्ही बाजूने आपल्याला सांगतोय की जे तुम्ही करायला पाहिजे ते जर तुम्ही नाही केलं आणि जे नाही करायला पाहिजे ते जर तुम्ही केलं तर दोन्ही ठिकाणी तुम्ही पाप करताय. त्यामुळे इथे कृष्ण बोलते माते संगोस्त्व कर्मणी, मी काम करणार नाही म्हणजे मला पाप पुण्याची अपेक्षाच नाही राहणार, हे पण चुकीचं आहे. म्हणजे इथे बघा कृष्णाने इथे अशा प्रकारे अर्जुनाला असं कोंडीमध्ये आणलंय आणि तीच सिच्युएशन आपली सुद्धा आहे. नाही कशी क्षणमपी जातु तिष्ठत्या कर्मकृत, असा कोणताही सेकंद जाणार नाही जिकडे तुम्ही कर्म करणार नाही. म्हणजे कर्म होणार, कर्म करावंच लागणार. कर्म करताना सुद्धा तुम्ही फलाची अपेक्षा करू शकत नाही आणि तुम्ही ते फळ प्राप्त करण्याचा अधिकार आहे हे तुम्ही गाजवू पण शकणार नाही, कारण तुम्ही स्वतःला कर्म करताय असं तुम्ही समजू पण नाही शकणार आणि कर्म नाही करणार हेही चालणार नाही. म्हणजे सगळ्या दृष्टीने कृष्णाने त्याची कोंडी करून टाकलेली आहे. तर हा श्लोक जो आहे त्याचा खरा अर्थ हा आहे. वेराज आतापर्यंत आपण काय शिकत आलोय, सोसायटीनी किंवा टीव्ही सिरियल्सनी वगैरे आपल्याला काय शिकवलंय, कर्म कर फलाची चिंता नको करू. अरे फलाची चिंता का नाही करायची ते नाही शिकवलेलं आतापर्यंत. आणि फल कर्म नाही करणं म्हणजे काय हेही व्यवस्थित शिकवलेलं नाहीये. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. आपण आपल्या एका दुसऱ्या विचारविनिमयामध्ये पण आपण एकदा पूर्वी बोललेलो या 3 गुणांबद्दल. हे 3 गुण आपल्या म्हणजे पूर्ण जीवनामध्ये सगळीकडे व्यापलेले आहेत. म्हणजे आपल्याला असं आपण न कळत सुद्धा आपण त्यामध्ये गुंतलेलो आहोत. बरोबर. आपण असं बोललेलो की जेवण आपण जे जेवतो हे पण त्याचंच एक प्रतीक आहे की आपण जेवतो त्यावेळेला आपण जेवताना आपल्या जिभेचं म्हणजे जिभेची गरज पूर्ण करण्याकरता किंवा पोटाची गरज पूर्ण करण्याकरता आपण घेतो. बरोबर. पण ह्यातून म्हणजे पुढचं म्हणजे हे जे श्लोक लिहिलेलं आहे की या तिन्ही गुणांच्या पलीकडे जाऊन स्थित हो, ही गोष्ट म्हणजे जसं आपण म्हणत होतो की पहिली, दुसरी, तिसरी आणि मग पोस्ट ग्रॅज्युएशन, ही खूप वरच्या लेवलची गोष्ट आहे. पण हे जे साधे म्हणजे जे आपल्यासारखे जे साधे लोक आहेत त्यांना त्या लेवल पर्यंत पोहोचायला बरेच प्रयत्न करायला लागतील. बरोबर. तर ह्यामध्ये म्हणजे तुम्ही जरा थोडंफार अजून सांगाल का की अजून म्हणजे आपण काय करू शकतो, म्हणजे ह्या 3 गुणांच्या पलीकडे आपण जायचं. हे नुसतं म्हणजे फक्त वाचून जाऊ शकत नाही, त्याच्यामध्ये बऱ्याचशा कृती येतात जे आपलं नेहमीचं जे आपण कार्य जे आपण करतो त्याच्याही पलीकडे जाऊन. जसं आपलं एक एक्झाम्पल आपण फक्त घेतलेलं की हे जे आपण जेवण जेवतो तेच जरा परत थोडस एलॅबरेट कराल का ह्याच एक्झाम्पल वरती? अगदी बरोबर. खूप खूप सुंदर प्रश्न आहे. फक्त एवढंच आहे की आपण सांगितल्याप्रमाणे भगवद्गीता आपल्याला पायरीने वरती घेऊन जाते आपल्याला. तर हे जे सुरुवातीचे जे काही अध्याय आहेत, आता हा दुसऱ्या अध्यायातला हा भाग किंवा तिसरा, चौथा, 5वा, इव्हन 6वा सुद्धा, हे आपल्याला सगळ्या प्रकारचे जे योग आहेत, कर्मयोग, ज्ञानयोग आणि त्याच्या आधी कर्मकांड, म्हणजे कर्मकांड, कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, अष्टांग योग, ह्यांच्याबद्दल एका संक्षिप्त रीतीने माहिती देत आहे. आणि माहिती देताना ते हे कम्युनिकेट करतोय कृष्ण इनडायरेक्टली की हे किती डिफिकल्ट आहे म्हणून. तर जेव्हा आपण ध्यान योगामध्ये जाऊ ना त्यावेळी तुम्हाला लगेच जाणवून येईल की हे जे कृष्णाने सांगितलेलं आहे हे आपल्याकरता नाहीये म्हणून, इम्प्रॅक्टिकल आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की वनात जाऊन राहा आणि मेडिटेशन करा. मेडिटेशन कसं करायचं, तर एका नाकपुडीने श्वास घ्यायचा, दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा. डोळे आहेत ते अर्धे बंद करायचे, पूर्ण पण नाही उघडे ठेवायचे, पूर्ण बंद पण नाही करायचे, अर्धे बंद ठेवायचे. आणि डिअर स्किन वरती बसायचं, कुशाग्रास आहे त्याच्यावरती बसायचं वगैरे. ह्या सगळ्या गोष्टींनी लगेच आपल्याला कळून येतं की हे इम्पॉसिबल आहे आपल्याला. आणि तोच प्रश्न अर्जुन कृष्णासमोर मांडतो की
मनाला कंट्रोल करणं इज मोर डिफिकल्ट दॅन हवेला कंट्रोल करण्यापेक्षा. आणि तेव्हा कृष्ण तो सांगतो पुढे भक्तियोग सांगायला चालू करतो. आणि म्हणूनच आपल्याला भक्तियोग जो आहे हा एका वहीमध्ये, समजा आपले एखादं सगळ्यात मौल्यवान अशी गोष्ट असेल घरामध्ये, तर आपण ती कुठे ठेवतो? एका तिजोरीमध्ये नेऊन ठेवतो. तसंच भक्तियोग तो असा बुक उघडल्यावरती मधनं चालू होतो. आणि ते चालू करण्याकरता मेन कारण काय आहे? तर हे बाकीचे जे सगळे योग आहेत ते किती डिफिकल्ट आहेत इम्प्लिमेंट करायला हे कृष्ण आधी आपल्याला शिकवून देतोय. आणि त्याद्वारे सांगतोय की भक्तियोग किती सिंपल आहे इम्प्लिमेंट करायला ते शिकवतोय आपल्याला. त्यामुळे तुम्ही विचारल्याप्रमाणे की आपल्याला काय करायला पाहिजे, तर एका शब्दात उत्तर द्यायचं म्हणजे आपल्याला भक्ती केली पाहिजे. आणि भक्ती का? तर भक्ती ही 3 गुणांच्या पलीकडे असते. मग त्याच्याकरता आपल्याला भक्ती आणि आपलं रेग्युलर कार्य ह्याच्यामध्ये फरक काय आहे हे कळलं पाहिजे. तर रेग्युलर कार्य आपण फळाची अपेक्षा ठेवून केलेलं कार्य असतं. पण भक्ती जी असते ही भक्ती निस्वार्थपणे केली असते. जसं आई आपल्या एका मुलावरती प्रेम करते निस्वार्थीपणे, फळाची अपेक्षा न करता, तसंच भक्ती एक भक्त भगवानांकरता करतो, फळाची अपेक्षा न ठेवता आणि निस्वार्थीपणे. आणि ह्या गोष्टी जेव्हा आपण करतो, भक्तीमध्ये कोणतीही गोष्ट जी केलेली असते ही ह्या 3 गुणांच्या पलीकडेच केलेली असते. कारण भक्ती स्वतः 3 गुणांच्या पलीकडे असते. त्यामुळे भक्ती मध्ये कोणतंही कार्य केलं तर ते 3 गुणांच्या पलीकडे होतं. त्यामुळे तुम्ही जे जेवणाचं एक्झाम्पल दिलं ते बरोबर आहे. आपण जेव्हा नॉर्मली आपण जेव्हा जेवण जेवतो त्यावेळी आपली गरज काय असते? भूक भागवणं किंवा जिभेचे चोचले भागवणं. पण जेव्हा आपण भक्तीमध्ये जेवायचा प्रयत्न करतो त्यावेळी आपण काय करतो की कृष्णाला काय आवडेल आज जेवायला ह्याचा विचार करून तो जेवण आपण बनवतो, कृष्णाला नैवेद्य देतो, आपण ऑफर करतो. आणि तो प्रसाद जो असतो कृष्णाने खाल्लेल्या नंतर जो उरतो तो प्रसाद जो असतो तो प्रसाद आपण खातो. तो प्रसाद खाल्ल्याने काय होतं? आपल्याला एक आपण वॅक्सिनेशन घेतल्यावरती कसं होतं की स्लोली आणि ग्रॅज्युअली आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी वाढते. तसंच प्रसाद खाल्ल्यामुळे काय होतं? तर आपल्या मटेरियल जे कॉन्शियसनेस असतं, आपली जी भौतिक चेतना असते ती हळूहळू कमी होते आणि आध्यात्मिक चेतना वाढायला लागते, भक्ती वाढायला लागते. आणि ग्रॅज्युअली आपण जेव्हा बाहेरचं जेवण बंद करतो आणि फक्त प्रसाद खातो तेव्हा आपली चेतना अतिशय जास्ती चांगली झालेली असते. तर भक्तीमध्ये कार्य काय करायचं ते मी तुम्हाला सांगितलं होतं आणि प्रसादाच्या त्या एक्झाम्पल बद्दल पण सांगितलं. हा खूप डीप सब्जेक्ट आहे जो भगवद्गीतामध्ये सुद्धा कृष्णाने अतिशय समरी लेवल वरती कव्हर केलेला आहे. अतिशय डीप मध्ये श्रीमद भागवतम मध्ये कव्हर केलाय आणि त्यापेक्षाही डीप मध्ये चैतन्य चरितामृत मध्ये कव्हर केलेला आहे. भक्ती रसामृत सिंधू म्हणजे अजून एक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये तर त्याहूनही ते डीप मध्ये कव्हर केलेलं आहे. तर आपण आता तेवढ्या डीप मध्ये जाऊ शकणार नाही आपण, पण हे आता समरी लेवल मध्ये एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला आपल्याला. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू. म्हणजे जे भक्त असतात ते नेहमी तुम्ही सांगितल्याप्रमाणे विशुद्ध सत्व गुणामध्ये असतात आणि जे इतर मंडळी असतात जे सत्व गुणामध्ये असतात ते त्यांचं अर्थवरचं कार्य झाल्यानंतर इतर हायर प्लॅनेट्स मध्ये जाऊ शकतात, म्हणजे जसं की स्वर्ग लोक. आणि बरोबर, पण आपण ते कर्म काय करतात त्याच्यावरती अवलंबून असतं. म्हणजे हा, तर एखाद्याने जर पाप जास्ती केलं असेल तर त्याला स्वर्गात जाता नाही येणार. पण स्वर्गात जाणारी व्यक्ती पाप करणाऱ्या व्यक्तीपेक्षा रिलेटिव्हली बरी असते. म्हणजे लोक आपल्याला म्हणजे बोलतात ना की अरे पुण्य नाही करू शकत तर नको करू, निदान पाप तरी नको करू. तर ते त्या प्रकारचं झालं. न्यूट्रल. न्यूट्रल नाही तर म्हणजे कसं आहे, आपण लेफ्ट पासून आपल्याला जर राईटला यायचं असेल आणि लेफ्टला समजा पाप असेल तर पुण्य मध्ये असेल आणि भक्ती असेल एकदम राईटला. तर पुण्य पापापेक्षा बरं आहे पण भक्तीपेक्षा वाईट येते, आणि भक्ती पुण्य आणि पापापेक्षाही चांगलं आहे.
कारण भक्ती तुम्हाला ह्या शरीराचा जो उपयोग आहे तो करायला मदत करते. पुण्य ते करायला मदत नाही करत. हा शरीराचा वापर कसा करायचा हे पुण्य करते, पण शरीराचं उद्दिष्ट जे गाठणं आहे हे पुण्य आपल्याला मदत नाही करत, भक्तीच करू शकते आपल्याला. प्रभू, आणि एक विचारायचं होतं की आता लास्टला जेव्हा अर्जुन देवाचं ऐकतो आणि युद्ध करतो त्यावेळी तो कुठल्या गुणामध्ये असतो? म्हणजे तो गुणामध्येच नसतो, तो पलीकडे गेलेला असतो का? हरे कृष्ण. जेव्हा तो युद्ध करतो त्यावेळी तो विशुद्ध सत्वगुणामध्ये युद्ध करतोय, तो भक्तिभावाने युद्ध करतोय. आणि आपल्याला 18व्या अध्यायामध्ये ते कळून येईल आपल्याला, जेव्हा अर्जुन बोलतो किंवा कृष्ण पण बोलतो त्यावेळी ते. कारण भक्तीमध्ये केलेलं कोणतंही कार्य 3 गुणांच्या पलीकडचं असतं. अच्छा, ओके प्रभू, थँक्यू. हरे कृष्ण प्रभूजी. हरिनाम संकीर्तन म्हणजे काय? जस्ट मला माहिती नाही म्हणून मी तुम्हाला विचारते. बर, हरिनामाचा जप करणं म्हणजे हरिनाम संकीर्तन. पण जप करताना व्यक्ती एकट्यात सुद्धा जप करू शकतो किंवा बऱ्याच लोकांमध्ये एकत्रपणे जप करू शकतो. तर संकीर्तन म्हणजे एकत्रित येतात जेव्हा भरपूर भक्त लोक, आणि तेव्हा कृष्णाचं नाव जेव्हा कीर्तन केलं जातं त्याला संकीर्तन म्हणतात. तर हरिनाम संकीर्तन हे कलियुगाकरता औषध दिलेलं आहे. आपली बुद्धी ताळ्यावरती आणण्याकरता, आपली चेतना प्युरिफाय करण्याकरता ते औषध म्हणून दिलेलं आहे. प्रभू, मला विचारायचं होतं की नॉर्मली हे भौतिक जगत जे टर्म वापरला गेलाय ना, तो आपला जो स्पिरिच्युअल वर्ल्ड आहे त्याच्याशिवाय जे पण जगत आहे, स्वर्ग नर्क, हे सगळे जगत जिथे आपलं शरीर मिळतं ते भौतिक जगत ना? बरोबर, नॉट ओनली अर्थ. नाही, बरोबर. अर्थ तर आहेच. तुम्हाला गायत्री मंत्रामधलं हे आठवत असेल, ओम भूर्भुव स्वाहा. तर ह्यात पृथ्वी आहे, पृथ्वीच्या वरती 6 प्लॅनेट्स आहेत, पृथ्वीच्या खालती 7 प्लॅनेट्स आहेत, असे टोटली 14 प्लॅनेट्स येतात. तर स्वर्गलोक, तपलोक, जनलोक, महरलोक, ब्रह्मलोक म्हणजे सत्यलोक पण म्हणतात त्याला. ह्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्लॅनेट्स आहेत पृथ्वीच्या वरती. आणि तल, वितळ, आताळ, पाताळ वगैरे ह्या प्रकारचे नर्क जे आहेत हे सगळे पृथ्वीच्या खाली येतात. ह्या सगळ्यांना मिळून ब्रह्मांड म्हटलं जातं. आणि असे अनेक ब्रह्मांड आहेत. अनेक म्हणजे अनेक ब्रह्मांड आहेत. आणि या सगळ्या ब्रह्मांडांना मिळून जे म्हटलं जातं ते भौतिक जगत आहे. आणि हे भौतिक जगत आहे हे संपूर्ण स्पिरिच्युअल आणि भौतिक जगत एकत्र जर आणलं तर भौतिक जगत 1/4 आहे टोटलच्या मध्ये. म्हणजे स्पिरिच्युअल वर्ल्ड 3/4 आहे आणि भौतिक जगत 1/4 आहे.